भरलेली वांगी, त्यासाठी आपण 5 वांगी घेतलेली आहेत, 1 टोमॅटो, लागणारे मसाले, 2 कांदे घेतलेले आहेत, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर आणि सुके मसाले, लाल मिर्च पावडर, हळद, काळा मसाला, धने पावडर. आधी आपण गॅस लावून कांदा आणि खोबरं असं भाजून घेणार आहोत. असं भाजल्यानंतर भाजीला रंग छान येतो. तर बघू शकतात, आपण एका वाटीमध्ये पाणी घेतलंय. वांग्याला अशा चीर मारायच्यात 2. बघायचं ते व्यवस्थित आहे ना मध्ये, नाहीतर काही वांग्यांना कीड वगैरे असते. तर असं चीर मारल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा. बघू शकतात आपण कांदे असे भाजून घेतले, हे खोबरं घेतले, त्याच्यामध्ये आलं घेतले, लसूण घेतलेला आहे आणि कोथिंबीर जास्त घ्यायची, कोथिंबीर जास्त घेऊ शकतात. आणि नंतर हे आपले सुके मसाले, मिरची, धने, हळद आणि काळा गरम मसाला. बघू शकतात मसाला छानपैकी झालेला आहे. आणि आता आपण वांगी भरून घेणार आहोत. तर मी तुम्हाला सांगायचं विसरली, त्याच्यामध्ये मीठ सुद्धा टाकायचं असतं, वांगे तर खूप आडणी लागतात. असं मसाला आपला छानपैकी गच्च भरून घ्यायचा. तर बघू शकता, ही भाजी मी कुकरमध्ये बनवणार आहे. त्यासाठी आपल्याला लागेल एवढं ऑइल. तेल छान तापू द्यायचं आहे. तर बघू शकतो, आता आपण एक एक करून त्याच्यामध्ये वांगे सोडणार आहोत. आणि केव्हाही लक्षात राहू द्यायचं, तेल तापल्यानंतरच आपल्याला कुठलेही मसाले किंवा काही भाजी टाकायची असली, तेल तापल्यानंतरच त्याच्यामध्ये ते टाकायचं. आता आपल्याला हे मस्तपैकी 5 मिनिटं होऊ द्यायचे. हा बाकी उरलेला मसाला आपल्याला टाकून द्यायचा, म्हणजे थोडी तेलामध्ये व्यवस्थित होऊन जाते. तो झाल्यानंतर आपण 5 मिनिटांनी त्याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहे. आणि बघू शकता इतका छान वास पसरलेला आहे ना, खूप छान वास येतो. आता आपण टमाटा टाकायचा आहे, कारण टमाटा थोडा उशिरा टाकायचा, नाही तर वांगे व्यवस्थित शिजत नाही. आणि त्याच्यानंतर थोडं मिक्स करायचं आहे. आपल्याला पाणी किती लागतंय तेवढं टाकायचं आणि लगेचच कुकरचं झाकण लावायचं. फक्त 1 शिटी होऊ द्यायची.
सिटीच होऊन द्यायची, फक्त जास्त नाही. एक सिटीमध्येच आपली भाजी छान तयार होते. तर बघू शकतात आपली भाजी तयार आहे. कशी छान झालेली मी दाखवते तुम्हाला.